नमस्कार, मी किशोरी आर्विकेश ह्या माझ्या चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आम्ही आता कार्यक्रमासाठी निघत आहोत आणि 3 दिवस कार्यक्रम आहे आता. तर त्यामुळे सर्व पॅकिंग झाली आहे, जेवण पण झालं आहे आणि आता दुपारचे 12:30 वाजलेले आहेत. आणि जे लग्न आणि रिसेप्शन एकत्रच आहे तर सायंकाळचं आहे, त्याच्यामुळे मग ते कार्यक्रम सायंकाळचा आहे. तर आम्ही निघतो आता. 1 ते 1.5 तासामध्ये आम्ही पोहोचतो. बस मिळाल्यानंतर अगदी 1.5 तास लागतो पोहोचायला. चला मग भेटूत पुन्हा मी कार्यक्रमामध्ये. मग कोण कोण येणार आहे तर सगळ्यांना भेटवते तुम्हाला. मस्त धमाल येणार आहे. 2-3 दिवस आता छान एन्जॉय करूत. आणि सगळे दारं खिडक्या लावल्या आहेत की नाही बघते, पूर्ण चेक करून घ्यायचं. झाली तयारी तुमची? चला, तयारी झालेली आहे सगळी. कॅब बुक झाली का? हे बॅगचं दार आहे तेही लावलं आहे मी. हा दार मागच्या वेळेस आम्ही बाहेर गेलो ना तर उघडाच राहिला होता, लक्षातच नाही माझ्या. म्हणजे असं वाटलं लावला आहे, म्हणून मी पुन्हा पुन्हा चेक करत आहे सगळे दारं खिडक्या लावल्या आहेत की नाही. तर संपूर्ण मी दारं खिडक्या लावलेल्या आहेत. लाईट्स वगैरे सगळे चेक करून घ्यायचे आणि आरोची बटन बंद केली की नाही ते सुद्धा बघून घ्यायचं. सर्व बघून झालेलं आहे. आता आम्ही निघतो थोड्या वेळात. आम्ही आता भंडाऱ्याला आमच्या नातेवाईकाकडे 3 दिवस म्हणजे 15, 16 आणि 17ला लग्न असल्यामुळे आम्ही भंडाऱ्याला निघालो आहोत. कंटिन्यू 3 दिवस लग्न असल्यामुळे आता मला तिथेच थांबावं लागणार आहे. तर पॅकिंग वगैरे सगळी झालेली आहे आणि आता आम्ही कॅब बुक करतो आणि निघतो थोड्या वेळात. कारण भंडारा म्हणजे फार लांब नाही आहे नागपूरपासनं. आम्ही नागपूरवरून निघत आहोत. तर साधारणतः 1 ते 1.5 तास वगैरे लागतो. फक्त बस मिळण्यावर आहे, बस किती लवकर मिळते तर. तर आता आम्ही निघतो थोड्या वेळात. मी तुम्हाला दाखवते पॅकिंग. तर हे सामान घेतलेलं आहे कारण 3 दिवस मुक्काम करायचा आहे आणि लग्न आहेत. एक लग्न, रिसेप्शन, असे 3 कार्यक्रम आहेत 3 दिवस. तर आमचं दोघांचंच सामान असल्यामुळे आम्ही जास्त काही सामान नाही घेतलं आहे, एवढं सफिशियंट आहे. आम्ही मघाशीच पोहोचलो. 1ची बस होती तर आम्ही जवळजवळ 2:30-3 वाजेपर्यंत इथे पोहोचलो आणि ऊन भयंकर असल्यामुळे मग आराम केला. आता आमची तयारी झाली आहे. 7:30 वाजताचं लग्न आहे. आणि लग्न कोणाचं आहे तर माझ्या मिस्टरांच्या आत्तेभावाच्या मुलाचं लग्न आहे. तर त्यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत आणि तयारी झाली आता. आता झाले आहेत 7:05. आता बाहेर जातो आम्ही आणि ऑटो बुक करतो. ऑटोनेच जातो कारण फार काही लांब नाही आहे, जवळच आहे. तर 10-15 मिनटामध्ये आम्ही पोहोचून जाऊ तिथे. आणि अशी तयारी केलेली आहे. तर मी माझा संपूर्ण लुक तुम्हाला दाखवते. तर अशी तयारी केलेली आहे मी. सिंपल कशी वाटत आहे आता मला कमेंटमध्ये नक्की सांगाल. आणि ही साडी मी आता दुसऱ्यांदा घालत आहे कारण ही पहिल्यांदा मी माझ्या मुलीच्या लग्नामध्ये घातली होती आणि तिनेच आणली होती. तर अशी छान तयारी झालेली आहे. चला, कशाला. तर अशी यांनी तयारी केलेली आहे. छान दिसत आहेत ना. तयारी झालेली आहे आता आमची दोघांची पण. आता आम्ही निघतो. मग तिथे गेल्यानंतर मी तुम्हाला भेटते मग.
आता आम्ही ज्या ठिकाणी लग्न आहे ना तर त्या लॉनमध्ये पोहोचलेलो आहोत आणि खूप सुरेख असं डेकोरेशन केलेलं आहे. तुम्ही बघू शकता, खूप छान डेकोरेशन होतं. नवरदेवसुद्धा बाहेर येत आहेत, तुम्हाला दिसलंच असेल. आता आतमध्ये गेल्यानंतर मी तुम्हाला भेटवते. आणि सगळे नातेवाईक आलेले आहेत, भरपूर नातेवाईक आहेत आमचे इथे. इथे समोर माझ्या जाऊ नणंद बसलेल्या आहेत, इकडे दीर आहेत, समोर जे दिसत आहेत तर ते सगळ्या आहेत. ही एक माझी लहान जाऊ आहे, तुम्ही तर हिला बऱ्याच व्हिडिओमध्ये बघितलेलं असेल. ह्या सुद्धा माझ्या दुसऱ्या एक जाऊबाई आहेत. इथे आता माझ्या सगळ्या जाऊबाई बसलेल्या आहेत. हा माझा पुतण्या आहे आणि हे नवरदेवाचे आई बाबा आहेत, म्हणजेच माझ्या मिस्टरांचे आते भाऊ आणि त्यांच्या मिसेस. तर ह्यांच्याच मुलाचं आज लग्न आहे आणि ह्या नणंद आहेत, नवरदेवाची आत्या. असा संपूर्ण परिवार आहे. आणि ह्या इथे ज्या ताई दिसत आहेत ना, तर आम्ही भंडाऱ्याला पहिल्यांदा जिथे राहत होतो तर त्या कॉलनीमधल्याच ह्या ताई आहेत, त्यासुद्धा लग्नाला आलेल्या होत्या. आणि ह्या माझ्या जाऊबाईच आहेत, म्हणजे माझ्या मिस्टरांच्या मावस भावाच्या मिसेस आणि त्यांच्या त्या 2 सुना आहेत. तर मी त्यांना सांगत होते की मी व्लॉग तयार करते, तर त्याच्यामध्ये तुम्हाला मी सगळ्यांना घेत आहे व्हिडिओमध्ये. आणि त्यांनासुद्धा आवडतात, बघतात त्या माझ्या. आणि माझा जो रेसिपी चॅनल जो आहे ना, किशोरीज किचन, तर ते सुद्धा बघत असतात. बऱ्याच जणांना माहिती आहे की मी रेसिपी व्हिडिओ टाकत असते. आणि ही नवरदेवाची बहीण आहे, एकुलती एक बहीण आहे.
आणि हा माझा भाचा आहे, माझ्या चुलत भावाचा मुलगा. तर त्याच्या मित्राचीच बहीण माझ्या पुतण्यासाठी मागितली आहे. तर त्याचीसुद्धा फॅमिली आलेली होती, म्हणजे माझा चुलत भाऊ आणि त्याची संपूर्ण फॅमिली. इकडे माझे दीर भासरे बसलेले आहेत, समोरसुद्धा दीर भासरे बसले आहेत. आणि हे सर्वात लहान दीर आहेत, जी माझी जाऊ नेहमी तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसते ना, तर तिचे मिस्टर. आणि ही आमची लाडकी माही आहे. हा सुद्धा माझा एक पुतण्याच आहे. असं जर आपण एखाद्या फॅमिली फंक्शनमध्ये एकत्र आलो ना, तर सगळे नातेवाईक आपल्याला भेटतात आणि छान वाटते. कारण प्रत्येकांच्या घरी जाणं आजकाल पॉसिबल होत नाही, पण जे आपले काही कौटुंबिक कार्यक्रम असतात तर त्या ठिकाणीच सगळे एकत्र येतो आणि छान अशी भेट होते सगळ्यांची. आणि इथे काही डेकोरेटिव्ह पीस ठेवलेले होते, तर आम्ही मस्त व्हिडिओ फोटो वगैरे काढले तिथे. इथे माझा हा चुलत भाऊ आणि भाचा आहे. इकडे आम्ही सगळ्या जावा फोटो काढत आहोत, तरी बऱ्याच जणी नाही आहेत. हे सुद्धा एक दीर आहेत माझे, दीर आणि जाऊ. त्यानंतर आम्ही इकडे आता जेवण करायला आलेलो आहोत. माझं जेवण झालेलं होतं, तर आता इकडे मला भेटले माझ्या वहिनी आणि भाचा आणि सून आहे. ह्याचंसुद्धा मागच्याच वर्षी लग्न झालं आहे, 1 वर्ष झालं लग्नाला. तर याच्याच मित्राची बहीण त्या माझ्या भाच्यासाठी मागितली, त्यामुळे हे सगळे लोकसुद्धा आलेले होते लग्नाला. आणि ह्यांची पण आमच्यासोबत भेट होऊन गेली मग कार्यक्रमामध्ये. आणि ही माझ्या लहान जाऊची लहान मुलगी आहे, आणि ही आता जी दिसत आहे ना, ही मोठी मुलगी आहे. खूप छान असा कार्यक्रम झाला आणि खूप छान पण वाटलं, कारण सगळ्या नातेवाईकांची इथे एकाच ठिकाणी भेट झाली होती. तर छान असा हा कार्यक्रम झालेला आहे. आता हा व्हिडिओ जो आहे तो मी इथे संपवते.
तर आजचा हा लग्न सोहळ्यातला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटलेला आहे मला कमेंटमध्ये सांगा. आणि जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात उद्याच्या नवीन व्हिडिओसोबत, नवीन ब्लॉगसोबत. तोपर्यंत बाय. सर्वांनी काळजी घ्या.